हे बघा मित्रांनो, आपल्याला यावर्षी या शेतामध्ये जे आहे ते हळद लागवड करायची आहे. तर आपण जे आहे ते याच्यामध्ये हवारी यंत्र जे आहे ते आणलेलं आहे. कशासाठी मित्रांनो, हळदीमध्ये जे आहे ते आपल्या शेताचा उतार काढणं जे आहे ते खूप जास्त गरजेचं असते. तर तुम्ही पाहू शकता इथं उतार काढण्याचं काम जे आहे ते चालू आहे. हे बघा, या ट्रॅक्टरच्या सहाय्याने जे आहे ते आम्ही सध्या उतार काढत आहे. म्हणजे या वावराचा स्लोप जो आहे तो या साईडनं काढणार आहे. म्हणजे पूर्ण पाणी जे आहे ते या साईडनं असं निघून गेलं पाहिजे. दरवर्षी मित्रांनो या शेतामध्ये जे आहे ते पाणी साचून राहते, पण यावर्षी असं नाही होणार. इथं बघा उतार काढण्याचं सध्या काम चालू आहे. तुम्ही पाहू शकता इथनं जे आहे ते JCB सारखं खोरं असते, याला एकदम फ्लॅट सरफेसचं असते. तुम्ही पाहू शकता हे बघा, एकदम फ्लॅट सरफेसचं जे आहे ते खोरं असते या साईडनं. आणि या साईडनं जे आहे ते मित्रांनो नांगरण्यासाठी जे आहे ते बॅक साईडनं इथं जे आहे ते नांगर पण एकदम त्यांचा पलटी जो तो दिलेला आहे, पाहू शकता. आणि इथनं जे आहे ते नागर केल्या जाते, म्हणजे समोरून जे आहे ते नंतर फिरवल्या जाते. मागनं ते नागरतात आणि समोरनं जे आहे ते हवार करतात. तर तुमच्या शेतामध्ये जर पाणी साचत असेल तर त्या शेतामध्ये एकतर हळद लागवड करू नका, आणि हळद लागवड जर करायची असेल तर त्या शेताचा नक्की एकदा उतार जो आहे तो काढून घ्या.